शूरवीरांच्या महाराष्ट्रात ऐतिहासिक परंपरा लाभलेला सातारा हा जिल्हा आणि याच सातारा जिल्ह्यातील यशवंत विचारांचा राजकीय वारसा चालवणारा कराड तालुका आणि या कराड तालुक्यातील कृष्णा कोयनेच्या काठावर वसलेले आणि शहीद जवान संदीप सावंत यांचं मुंडे हे गाव। नमस्कार, मी साधना माळी। मी नेहा कंसे। मी सरपंच माझ्या गावचा या वेगळ्या कार्यक्रमात आपलं स्वागत करते। अखंड महाराष्ट्रात विकास कामांचा बोलबाला असणाऱ्या मुंडे ग्रामपंचायतीचे कार्यकुशल सरपंच माननीय रमेश पांडुरंग लवटे यांना प्रत्यक्षच भेटून जाणून घेऊया त्यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा। नेतृत्व सक्षम आणि कुशल असेल तर कोणतेही काम यशस्वी होतच आणि याच पद्धतीचं सक्षम आणि कुशल नेतृत्व लाभलेले आणि गावाचा विकास याच ध्येयाचा ध्यास घेतलेले मुंडेगावचे सरपंच मान्य रमेश पांडुरंग लवटे आणि मुंडेगावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य माननीय सागर दिनकर पाटील यांचं मी सरपंच माझ्या गावचा या आमच्या कार्यक्रमात मी यांचं स्वागत करते। नमस्कार सर। तर मला जाणून घ्यायला आवडेल की या 5 वर्षात तुम्ही गावाच्या विकासासाठी काय काय केलं? झपाट्याने शहरीकरण वाढत चालल्यामुळे गावची समस्या त्या प्रमाणात उद्भवत लागल्या। त्या समस्या आम्ही 24/7 पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज योजना आणि भविष्यामध्ये आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कशा सुखसोयी होतील या प्रयत्नांना मी संपूर्ण बॉडी, माझे सगळे सहकारी, गावातील माझे सर्व सिनियर ज्युनियर सगळे म्हणजे बंधू भगिनी सगळे सहकार्य करत आहेत। आमच्या पॅनेलला किंवा आमच्या पार्टीला सपोर्ट करत असून मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे। त्यामध्ये आमचे माजी सरपंच, उपसरपंच। नमस्कार, मी मुंडेगावचा उपसरपंच भीमराव नानासो जमाले। वार्ड क्रमांक 3 मध्ये गटर कॉन्क्रीटीकरण केलं, रस्ता कॉन्क्रीटीकरण केलं, स्मशानभूमी सुशोभीकरण केली। त्याच्यानंतर स्मशानभूमीमध्ये हायमोस्ट लॅम्प हा बसवण्यात आला। आम्ही 2015च्या निवडणुकीत जे मुंडेगावला आश्वासन दिलं होतं 24/7 पाणी पुरवठा योजनेचे, ते पूर्ण आश्वासन केलं। ती स्कीम जवळजवळ 7,42,00,000 रुपयाची स्कीम आहे आणि आता त्याचं जवळजवळ 90 ते 95% काम पूर्णत्वास आलेलं आहे। आणि अशा सगळ्या समाजाची लोक आमच्या गावामध्ये आहेत। ते आमच्या पाठीमागं प्रबळ जे पाठिंब्यानं किंवा आमच्या सक्षम नेतृत्वामुळं ते आमच्या बरोबर आहेत आणि त्या सगळ्याला आमचं गाव माझ्या 100% व माझ्या सहकार्याबरोबर 100% विकासाबरोबर आहे। यांच्या पाठिंब्यावरतीच आम्ही आजपर्यंत आता 5 वर्ष विकास करतोय आणि या गावानं आम्हाला जर असंच सहकार्य लाभलं तर आणखी येणारा पुढच्या 5 वर्ष निवडणुकीत यश प्राप्त करून घेऊच। गटतट बाजूला ठेवून गावातील जास्तीत जास्त गोरगरिबांना वैयक्तिक सामाजिक सार्वजनिक विकास करतोय। वैयक्तिक सुद्धा आम्ही लोकांच्या अपंगाच्या ह्याच्यावर काम करतोय। अपंगाला जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल, शिक्षणावर कसा जास्तीत जास्त भर देता येईल, मागासवर्गीय लोकांना कसं जास्तीत जास्त योजना आम्ही पुरवता येतील, घरकुल कसे जास्तीत जास्त आमच्या गावात येतील। गरीब आहे आणि मागासवर्गीय समजा एखादं कोण मयत झालं, कोण काय झालं तर ती किती वाजता त्यांना फोन केला, रात्री 12 वाजता फोन केला तर ती येणार, विचारणार आपण पण तुम्हाला बा काही कमी आहे का, नसेल तर तिने स्वतः खिशातनं घालले। समाज गरीब आहे, कष्ट करणारे लोक आहेत, त्यांना म्हणजे रोजगाराशिवाय खायला, तरी त्या माणसानं स्वतःच्या खिशातलं पैसे घालून केलं, पण तो म्हणला नाही की मी तुला केले तू माझं काम। एवढ्या त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला लय हवा। गावात तसे आता पाणी पुरवठा योजना आहे, त्या योजनेसाठी शासनाकडून आम्ही सौर ऊर्जेवर प्लॅन कसा तयार होईल आणि सौर ऊर्जा झाल्यानंतर गावातील लोकांना पाण्याची जर वीज बचत झाली तर जास्तीत जास्त कमीत कमी दरात पाणी कसं आम्ही लोकांना देऊ यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आणि आमच्या पाठीमागं तसे बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील हे आत्ताचे असणारे आमचे सहकारी अतुल बाबा, जयंत काका, आनंदराव पाटील हे चांगले दिग्गज लोकांचा आम्हाला सहवास लाभलेला आहे। हे त्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात लोकनिधी दिलेला आहे आणि आज देत राहते। आमच्या जास्तीत जास्त आता मुलांचं शैक्षणिक भर कसा देता येईल, मुलांची शारीरिक कशी वाढ होईल व गावचा विकास
गावच्या सार्वजनिक विकासाबरोबर गावचा वैयक्तिक कसा विकास होईल याच्याकडे आम्ही सगळी यंग पिढी भर द्या. आमच्या गावात 3 मंदिर आहेत. जानाई मंदिराच्या समोर एक सरपंचच्या काळात मोठं फेवर ब्लॉक्स काम झालेलं आहे. आता आपण उभे आहोत आपल्या मुंढे गावातील आपल्या सर्वांच्या मनातील श्रद्धास्थान असणाऱ्या आपले ग्रामदैवत जानाई देवीच्या मंदिरामध्ये. आपल्या ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून माननीय सरपंच रमेश लवटे आणि सहकारी यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या जानाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. आणि आपण पाहतच आहात सुशोभीकरणामुळे आपल्या मंदिराला आलेलं सुंदर रूप. मंदिराच्या सभोवती पूर्ण परिसरामध्ये पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. या पेविंग ब्लॉकमुळे इथे मुलांना खेळायला जागा उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळेच इथला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. मंदिरामध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नयेत असा दृष्टिकोन ठेवून मंदिरामध्ये CCTV कॅमेरेही बसवण्यात आलेले आहेत. आता जिथे मी बसले आहे खरं तर ही आहे जानाई देवी मंदिराच्या पाठीमागची बाजू आणि मी बसले आहे. हे बेंच आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी बसवलेले आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथं पेविंग ब्लॉक सुद्धा बसवलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेलिंग ही उभे केलेले आहेत आणि यामुळेच मंदिराला एक वेगळंच रूप आलेलं आहे. बिरोबा मंदिराच्या समोर एक चांगलं मोठं काम झालेलं आहे. नमस्कार. आज आपण श्री विठ्ठल बिरोदेव मंदिर मुंडे या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की मंदिराच्या आतमध्ये मंदिराचं सुशोभीकरण तसेच तिथे स्टाईल फरशा बसवण्यात आलेल्या आहेत व मंदिराच्या आवारात पेवर्स ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत व इथे लोकांची रात्रीच्या आल्यानंतर लोकांची गैरसोय होत होती. त्यासाठी इथल्या सरपंचांनी माननीय श्री रमेश पांडुरंग लवटे साहेबांनी इथे स्ट्रीट लॅम्प सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे जी गावाची ग्रामदैवत आहे ती आणि बिरोबा मंदिर अशी 4 कामं चांगली मोठी आणि झालेली आहे. दुसरी गोष्ट आमच्या गावात जेवढी समाज आहेत हे मातंग समाजाला सभागृह दिलेलं आहे, रामोजी समाजाला सभागृह दिलेलं आहे, नाभिक समाजाला सभागृह दिलेलं आहे, धनगर समाजाला तांडावस्तीचं सभागृह दिलेलं आहे, माळी समाजाला सभागृह दिलेलं आहे. अशा आमच्या गावात एकूण 13 ते 14 मंदिर आहेत. त्या सर्व मंदिराकडे सर्व धर्मसमूह मुस्लिम समाजाला 7.5-8 लाख रुपये देऊन आम्ही त्यांचं मस्जिद सभागृह आता चांगलं केलेलं आहे. मुस्लिम बांधवांचं ओम जानाई देवी ग्राम विकास पॅनल बद्दल काय मत आहे हे जाणून घेऊयात. सर नमस्कार सर, तुम्हाला आपल्या गावचे सरपंच माननीय रमेश लवटे यांच्या कामकाजाबद्दल काय सांगावंसं वाटतं? अत्यंत चांगली कामगिरी त्यांची या 5 वर्षांमध्ये झाली आहे. आमच्या या इथं मुस्लिम बांधवांची जवळजवळ घरांची संख्या 60 संख्या असताना इथं नमाज पठणसाठी व कब्रस्तान म्हणून दफनभूमी नव्हती. ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माननीय श्री दाजी जमाले सरपंच असताना 1990 साली ही जागे जी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्या जागेची उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पहिल्यांदा मशीद बांधून दिली. मशीद बांधून दिल्यानंतर त्या ठिकाणी नमाज पठण झाल्यानंतर लोकांची गैरसोय होणी दफनभूमीची म्हणून दफनभूमीसाठी सुद्धा त्यांनी जागा दिल्यामुळं इथं आमचा संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्याविषयी पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीशी आहे आणि आनंदी आहे. सरांच्या कामाबद्दल काही वादच नाही. गोरगरिबाच्या कामाला येणारे असे रमेश लवटे रात्री 12 वाजता हाक मारली तरी आमच्या कामाला जागे राहतात आणि आम्हाला त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि आमचं सहकार्य त्यांना पूर्ण राहील. मला असं म्हणायचं आहे की या 5 वर्षात रमेश भाऊंनी आमच्यासाठी जे काम केलेलं आहे, फरशी बसवली, शेड दिले, खाली कोबा वगैरे केलं आहे, भरपूर चांगलं काम केलेलं आहे. 24/7चं पाणी आणलेलं आहे. अशी भरपूर कामं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्या 5 वर्षात आणि आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं त्यांना शब्द देतो की त्यांना कुठल्याही प्रकारची कुठलीही अडचण आमच्या समाजाकडून येणार नाही. हे आपले जे मुस्लिम बांधव आहेत ते आपले सहविचार असलेलं ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनलला 100% साथ देतील ही माझी खात्री आहे. धन्यवाद. आता येणाऱ्या या काळात आम्ही तरुणांना जास्तीत जास्त कसा, बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त कसा आपल्याला रोजगार कसा उपलब्ध होईल, MSCBच्या माध्यमातून आम्ही 50-55 लोकांचं आता नोकरीचा मार्ग चालवत आहे. येणाऱ्या काळात कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्यावरती MSCBत भर देऊन, कारखान्यात भर देऊन, आता विमानतळाचा भाग आहे इकडं जे औद्योगिक वसाहत वाढत आहे, सर्व ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला कसं काम मिळेल, सामान्य माणूस कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हा मेन उद्देश आम्ही बघणार आहे आणि गावचा विकासही बघणार आहे. आमच्या माता भगिनी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने
लक्ष देणार आहे. माता भगिनींच्या माता संगोपन, गरोदर माता संगोपनवर आमचं भर आहे. मागच्या काळामध्ये गेले 2 वर्षापूर्वी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त 600 गॅस प्रत्येक घरटे आम्ही मोफत गॅस दिलेला आहे. आमच्या माता भगिनींना कसं काय जास्तीत जास्त न्याय देता येईल. 50% आता आरक्षण आहे स्त्रियांना सुद्धा. तरुणांना जसं आम्ही बरोबर घेऊन चालणार आहे तसं आमच्या माता भगिनींना सुद्धा घेऊन आम्ही बरोबर चालणार आहे. लहान बालमित्र जे आज कराडला शाळेला जातात, या कराडला जाण्या येण्यासाठी त्यांच्या कशा सुखसोयी वाढता येतील, त्यांना चांगल्या शाळेमध्ये कसं प्रवेश मिळून यासाठी आमचे मित्र मोहम्मद आवटे, मी सागर पाटील, आमचे सर्व सहकारी आम्ही 24 तास सगळं संस्थांमध्ये म्हणजे कामासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आता इथून पुढे करणार आहे. गाव माझं गाव कसा सक्षम होईल आणि कसा म्हणजे आता शहराशेजारचं गाव आहे, कोणी म्हणलं म्हणजे खेडेगाव म्हणून नाही, शहरीकरण झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे. सर, बघितलं तर आता तुमचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आलेला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की या 5 वर्षात तुम्ही गावाच्या विकासासाठी काय काय केलं. गावाच्या विकासासाठी मी प्रथम आलेल्या गावामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा CCTV कॅमेऱ्याचं पहिल्यांदा अवलंब केलं. तर गावाच्या मध्यभागी आमचं ग्रामदैवत आहे, ग्रामपंचायतचा मेन एरिया आहे, तो सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नादुरुस्त होतं, ते दुरुस्त केलं. लहान मुलांच्या साठी प्रोजेक्ट, शाळेसाठी प्रोजेक्ट, प्रत्येक अंगणवाडीमध्ये TV 24/7 या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून 17/4/2017 आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 7,42,00,000 रुपयाची पाण्याची स्कीम मंजूर करून घेतली. ती स्कीम आजपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचं काम केलं. तसं आपल्या मुंडे या गावामध्ये 40 वर्षापूर्वीची ही जुनी पाणी पुरवठा योजना आहेच, परंतु शहरालगत वाढत असलेल्या वस्तीमुळे हे पाणी कमी पडत होते. त्याचबरोबर जास्तीचा पाणी पुरवठा आणि शुद्ध पाणी लोकांना मिळावं म्हणूनच ही नवीन योजना उभारण्यात आलेली आहे. आपण आता ही जी योजना पाहत आहात ही जलस्वराज्य प्रकल्प टप्पा क्रमांक 2च्या माध्यमातून उभारण्यात आलेली आहे आणि यासाठी आपल्या जागतिक बँकेचं अर्थसहाय्य आपल्याला लाभलेलं आहे. आपल्या मुंढे या गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी माननीय अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनेल आणि आपले सरपंच माननीय रमेश पांडुरंग लवटे आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्यासाठी ही स्वच्छ पाणी पुरवठा योजना आणलेली आहे. 14 वित्त आयोगामधून 2 कोटी रुपयाची कामं व इतर ग्रामनिधीतून 2 कोटी रुपयाची कामं व बाहेरून आलेले असे 10 कोटी रुपये, एकूण 15 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षात आम्ही विकासासाठी भर पडली. एक जागतिक संकट आपल्यावरती आलेलं आहे आणि ते अजूनही चालू आहे, ते म्हणजे कोरोना. तर या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं. कोरोनाच्या काळामध्ये प्रथम आम्ही हायपोक्लोराईड टोटल गाव मोठ्या टँकरनं 2 वेळा आम्ही फवारणी केली. प्रत्येक कुटुंबामध्ये मास्क वाटप केले, परत सॅनिटायझर वाटप केले. लोकांच्या इम्युनिटीज वाढण्यासाठी आर्शिका अल्बम गोळ्यांचं वाटप केलं आणि जिथं आम्हाला आता अडचण वाटेल तिथं DDT पावडरचं फवारणी, बाकीच्या इतर फवारणी करून कोरोना कसा आपल्या नियंत्रणात राहील जास्त आरोग्याच्या दृष्टीनं मी जास्तीच काळजी घेतली. जेणेकरून माणसांचा एकमेकाशी संपर्क सुद्धा आम्ही होऊन दिला नाही. बाहेरची माणसं जरा गावात 4 रस्ते होते ते सुद्धा आम्ही बंद केले. कोरोनाच्या काळात प्रवेश माणसांचा बाहेरच्या बंद केला. कोरोनाच्या काळात जेवढं जागतिक संकटात त्यात आम्हाला कृष्णा हॉस्पिटलमधून चांगली मदत झाली. जवळजवळ 22 ते 23 पेशंटसाठी आम्ही आमच्या पार्टीनं बेड उपलब्ध करून दिलं, माणसांना ऍडमिट करण्याची सोय केली. तिथं आम्हाला अतुलबाबाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि 20-22 पेशंटांना आम्ही जीवदान देऊ शकलो. हीच आम्हाला सगळ्यात जमेची बाजू वाटते. आता आपल्या सोबत आहेत मुंडेगावचे माजी सरपंच माननीय आनंदराव जमाले उर्फ दाजी मामा आणि त्याचबरोबर माजी सरपंच माननीय मोहम्मद आवटी. सर, आपल्या मुंडे या गावामध्ये आपलं पॅनेल ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनेल बऱ्याच वर्षापासून सत्तेत आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या सरपंच पदाच्या कार्यकालामध्ये तुम्ही कोणकोणती विकास कामं केली आणि आत्ताचे सरपंच जे आहेत त्यांनी ती कामं कशा पद्धतीने पुढे नेलेली आहेत. मी 89-90 साली पहिल्यांदा सरपंच झालो. त्यावेळी आमच्या गावात यायला साधा रस्ता नव्हता, मुख्य गावात यायला रस्ता नव्हता. ते पहिल्यांदा मी पंतप्रधान सडक योजनेतनं नॅशनल हायवे 4
ते विजयनगर असं एक मोठं पहिलं काम केलं. पुन्हा गावात शाळांची सुविधा नव्हती, देवळातनी शाळा भरत होत्या. मी सरपंच झाल्याबरोबर पहिल्यांदा मी शिक्षणाचं, मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन जवळजवळ शाळेच्या 9 खोल्या बांधल्या. तसेच आरोग्य केंद्राला परवानगी आणून काही लोक कोर्टात गेले, काय झालं तरी मी ते आरोग्य केंद्राचं काम करून घेतलं. दुसऱ्यांदा ज्यावेळी मी 2010 ते 15 या कालावधीत सरपंच झालो, त्यावेळी संपूर्ण गावात ग्राम अभियान राबवून गाव निर्मल ग्रामचा पुरस्कार माझ्या काळात मी ग्रामपंचायतीला मिळवून दिलेला आहे. तसेच गावातील शेतजमिनीला जे जोडणारे, गावाला जोडणारे शेतजमिनीचे रस्ते आहेत, म्हणजे वेळेत ऊस जावं याच्यासाठी संपूर्ण गावात रस्ते तयार करून घेतलेले आहेत. जेवढ्या गावाला सुविधा असतात त्या एका सावंतमाळा वस्तीला सर्व सुविधा दिलेल्या आहेत. मी सरपंच असताना आम्ही लोकवर्गणी गोळा करून जे तिथं नदीला समजा जागा घेतली होती किंवा इथल्या साळवी कंपनीने आम्हाला विनामोबदला एक 7 ते 8 गुंठ जागा फ्री दिलेली आहे. नमस्ते आवटी सर. नमस्ते. हा, मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या कार्यकालामध्ये तुम्ही कोणकोणती कामं केली. मॅडम, मी सुरुवातीला सांगू इच्छितो की मी साधारण 2000 साली सरपंच पदावर झालो, विराजमान झालो. सरपंच पद काळामध्ये त्या काळातच माननीय नामदार बाळासाहेब पाटील आत्ताचे जे आहेत त्यांच्याकडून आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या माध्यमातून मला बरीच विकास कामं गावची करता आली. गावात स्मशानभूमीच्या दृष्टीनं वॉल कंपाऊंड नसल्यामुळं दहन करण्यासाठी अत्यंत अडचणी होत्या. तर ती सुद्धा वॉल कंपाऊंड घेतल्यामुळे त्या एक जागेला एक वेगळं मूर्त स्वरूप आलं की जेणेकरून आत्ताच्या सरपंचांनी त्यामध्ये अगदी भरीव चांगलं काम करून आता जवळजवळ तिथं अगदी तिला स्मशानभूमी न म्हणता अगदी बगीच्याचं नंदनवन असं या ठिकाणी केलेलं आहे. आपण नेहमीच पाहतो जन्माचा सोहळा केला जातो, जन्म साजरा केला जातो, पण मृत्यूची तर नेहमीच अवहेलना होते. तुम्ही जर पाहिलं तर जिथं आपला शेवट असतो अशी ती स्मशानभूमी. प्रत्येक गावागावातील स्मशानभूमी पाहिली तर तिची अतिशय दयनीय अवस्था असते. पण आता आपण जिथे आहोत ती आहे मुंढे गावातील स्मशानभूमी. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं वृक्षारोपण केलेलं आहे. हिरव्यागार झाडांमुळे इथे एक वेगळीच शोभा आलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे पाण्याची सोय केलेली आहे, त्यासाठी बोरिंग आहे. शिवाय लोकांना बसण्यासाठी बेंचेस आहेत. शिवाय या स्मशानभूमीमध्ये लाईटची सुद्धा सोय केलेली आहे. आणि या सगळ्यामुळे या स्मशानभूमीला एक सुंदर रूप आलेलं आहे. जिथं मोक्ष आहे त्याला सुंदर रूप फक्त इथेच पाहायला मिळेल. आणि हे सगळं करण्याचं श्रेय जातं ते आपल्या गावचे सरपंच माननीय रमेश पांडुरंग लवटे यांना. ज्या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेलेत त्याच्यावर त्यांनी प्राधान्याने काम केलं. त्या अनुषंगाने आमचंही शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अथवा तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून अगदी इथल्या तरुणाईला जिथं जिथं संधी मिळवून देता येईल तिथं तिथं आम्ही प्राधान्याने लक्ष देऊन तिथं काम करत असतो. आणि त्यामुळे त्या लोकांचा पूर्ण विश्वास आहे. जसे आमच्या आता सरपंच म्हणले, प्रत्येक गावातील अगदी घटकातील, सर्वसामान्य घटकातील, सर्व समाजाला पोषक अशी आमची कामं झाली आहेत गावातील. त्यामुळे त्या सर्व लोकांचा आमच्या पूर्ण पॅनेलवर विश्वास आहे आणि त्याचा त्यांच्या भविष्यातील कामात आम्ही त्याचा आणखीन सार्थ अभिमान आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या कार्यक्रमामध्ये संगम पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन मान्य संभाजी साळवे सर यांचं स्वागत आहे. नमस्ते सर. नमस्ते सर. आपल्या मुंडे गावातल्या संगम पाणीपुरवठा संस्थेचे आपण चेअरमन आहात. तर आपण पाहतो की शेतीसाठी सगळ्यात जास्त गरज असते ती पाण्याची. तर शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी तुम्ही काय काय काम केलेलं आहे? आता जो आपण प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात, आता संगम पाणीपुरवठा संस्था ही सह्याद्री सहकार कारखाना पुरस्कृत योजना आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 25 योजना आहेत. त्याच्यामधली आमची संगम पाणीपुरवठा योजना आमच्या मुंडे गावाला 2 पाणीपुरवठा योजना आहेत. भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा ही 3200 एकराची आहे. त्याचप्रमाणे संगम पाणीपुरवठा ही 1100 एकराची संस्था आहे. त्याच्यामुळं आमचा संपूर्ण गाव हा सदन झालेला आहे. गावातील आता 1 गुंठाही क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्राला पाणी मिळालं नाही असं. त्यामुळे गावाचं आर्थिक उन्नती फार मोठ्या प्रमाणात झाली. कारखान्यांना आम्हाला वेळोवेळी आम्हाला ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी कारखान्याने आम्हाला भरीव सहकार्य केलं. त्यामुळे मी आज चेअरमन या नात्यानं सर सभासद बंधूंचा आभार मानतो. त्यांनी जो आमच्या विश्वास दाखवला आणि आम्हाला कारखान्याने संधी दिली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने त्यांचा आभारी आहे. सर, मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. आपण गावासाठी बरीच विकास कामं केली, खूप काही केलेलं आहे, पण गावातील लोकांनी या सर्वांमध्ये तुम्हाला काही सहकार्य केलं आहे का? मी 2015ला सरपंच झालो
आमच्या पहिल्या मासिक मिटिंगला माझ्या सर्व सहकार्याने व आम्ही गावामध्ये बिल्डिंगची नोंद करायला येतात, आम्ही प्रत्येक खातेदाराकडून 5,000 रुपये लोकवर्गणी घेतो. अशा आमच्याकडे आज रोजी 20 लाख रुपये कॅशमध्ये शिल्लक आहेत आणि 25 लाख रुपयाची लोकवर्गणीनं कामं केली. 21 लाख रुपये आज रोजी ग्रामपंचायतमध्ये बॅलन्स आहेत, ते ड्रेनेजसाठी वापरायचे आहेत, गटरसाठी वापरायचे आहेत. लोकांचा थोडाफार हातभार असावा आणि गावाचा त्यामध्ये मोलाचा वाटा असावा म्हणून आम्ही लोकांच्या प्रत्येक नोंदीला 5,000 रुपये आम्ही त्यांना पावती देतोय. कुठलेही बिगर पावतीचं कुणाचीही नोंद केली नाही, पावती घेऊन आम्ही त्या लोकांची नोंद केलेली आहे. ती पैसे आमच्या खात्यावरती आज बॅलन्स आहेत आणि आज रोजी आमची ग्रामपंचायत ही बॅलन्समध्ये आहे. सर, खरंच ही अतिशय एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की बऱ्याचदा ग्रामपंचायतीवरती कर्ज असतं, पण आपली ग्रामपंचायत ही खरंच एक आगळी वेगळी ग्रामपंचायत आहे. म्हणजे इतकी विकास कामं घडवून आणून सुद्धा तुमच्याकडे बॅलन्स शिल्लक आहे. मूळ गावठाण आमचं गावामध्ये एक ठिकाणी असून आमच्या गावाच्या वाढीव वस्ती व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये प्रत्येक घरागणीस प्रत्येक वाढीव वस्तीवरती लाईट पोहोचवण्याचा प्रयत्न केला, स्ट्रीट लाईट पोहोचवण्याचा प्रयत्न केला, रस्ता पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या पुढील 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त गावचा कसा विकास होईल या दृष्टीने आमचे पाऊल राहणार आहे. ओम ग्रामविकास जाणीव पॅनेलचा जास्तीत जास्त भरघोस मताने गावातील लोकांनी सहकार्य करावं, भरघोस मताने निवडून द्यावं. येणाऱ्या भविष्यात 5 वर्षे आमचं विकासाच्या दृष्टीने वाटचाल राहील. इथून पुढे भविष्यात अजून कोणकोणती कामं करण्याचं तुमचा मानस आहे? माझा एकदम सर्वात मोठा ध्येय आहे 24/7 या योजनेला सौर ऊर्जेवर जास्तीत जास्त लाईट कशी मिळेल, माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना कमीत कमी पाणीपट्टी कशी बसेल, गावाला जेवढी जास्तीत जास्त लाईट बिल कमी येईल आणि जास्तीत जास्त गावाचं पाणीपुरवठा योजना कमीत कमी दरात कशी गावाला मिळेल हा प्राधान्यक्रम राहणार. ही 24/7 योजना ही आता 7,42,00,000 रुपयाची शासनाने दिलेली, ही कशी पुढं गावामध्ये व्यवस्थित सुरळीत चालेल आणि गावातील लोकांना पाणीपट्टी कमीत कमी कशी बसेल, लाईट बिल कमी कसं येईल ह्याच्यावरती राहणार आहे. सौर ऊर्जेवर टोटल प्लॅन करून गावामध्ये जास्तीत जास्त गोरगरिबांना कमीत कमी पैशामध्ये पाण्याची कशी 24/7 24 तास कशी व्यवस्था होईल ह्याच्यावरती भर राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ड्रेनेज व्यवस्था गावामध्ये एक चांगल्या प्रकारे ड्रेनेज व्यवस्था करून त्याचा जलनिस्सारण कसा होईल हा महत्वाचा 2 पॉईंट राहणार आहे. पाण्याचं जी आता आमच्या गावात विमानतळ मार्गे जी गावात येणार आहे त्याच्यासाठी आमची बॉडी जास्तीत जास्त जलनिर्सन खाली वड्याकडेला जागा घेऊन ती पाणी शेतीला उपयोगाला येईल यासाठी आमची सगळी म्हणजे बॉडी किंवा सरपंच बाकी सगळी एकत्र येऊन ती आम्ही शेतीसाठी उपयोग करणार आहे. पाणी डायरेक्ट आम्ही नदीला पिण्याच्या ह्याच्यात सोडणार नाही, ही आमचं पुढलं एक ध्येय आहे. मी अनेक ठिकाणी असं पाहिलंय की गावातील सांडपाणी असेल किंवा कारखान्यातील पाणी असेल ते नदीमध्ये सोडलं जातं आणि या पाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होतं आणि हेच पाणी पुन्हा पिण्यासाठी सोडलं जातं आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा आणि ते पाणी शेतीसाठी वापरायचं हा खरंच उपक्रम वाखाणण्यासारखा आहे आणि या मुंडे गावामध्ये हा जो उपक्रम राबवला जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे विशेष प्रयत्न चालू ठेवलेत आणि खरंच सर तुमच्या या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि तुमचं मुंडे गाव, तुमच्या मुंडे गावातील सर्व उपक्रम आणि तुम्ही सर्व त्याच्यासाठी राबणारे सर्व नेते सर्व खरंच सर्वांसाठी आदर्श आहात आणि ग्रेट आहात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2021 ते 25च्या काळामध्ये आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी मिळावी हीच ग्रामस्थांच्याकडून अपेक्षा. मी आमच्या बॉडीकडून एवढ्याच गावाच्या लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही जसं आमच्यावर मागील 2015 निवडणुकीत जसं भरभरून प्रेम दिलं तसंच या पंचवार्षिकला तुम्ही आमच्यावर या संपूर्ण बॉडीवर प्रेम करून ओम जानाई ग्राम विकास पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. ओम ग्राम विकास पॅनेलचे सर्व माझे सहकारी व गावातील सर्व ज्येष्ठ सिनियर व तरुणी कार्यकर्ते यांना एक माझी नम्र विनंती, येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत आम्हाला जसं सहकार्य केलं असंच सहकार्य करा. पुढील भवितव्य गावाला आपल्या उज्ज्वल भवितव्य यावं, प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी या उद्देशानं आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केलं असं पुढं सहकार्य करा.
यशवंत विचाराचं पॅनल असल्यामुळं सर्व जनतेने आम्हाला आमच्या विश्वास दाखवावा आणि आम्हाला असेच पुढील 5 वर्ष काम करण्याची संधी द्यावी अशी आम्ही सर्व जनतेला विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही इथे आम्हाला माहिती सांगितली तुमच्याबद्दल, तुमच्या गावाबद्दल आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता आपण पाहिलंच की कशा पद्धतीनं मुंडे गावातील ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनेल, त्याचे सर्व सदस्य आणि सर्व सहकारी यांनी गावाचा पूर्णपणे विकास घडवून आणलेला आहे. आणि अशाच पद्धतीनं पुन्हा विकास घडवून आणायचा असेल तर या पॅनेलला तुम्ही पुन्हा संधी द्यावी असं मलाही वाटतं आणि तुम्ही ती देणारच आहात याची मला खात्री आहे. कराड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात दबदबा असणारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, माजी विधान परिषद सदस्य, माजी आमदार, कुशल संघटक आपले माननीय आनंदरावजी पाटील साहेब यांना भेटून जाणून घेऊया मुंडे गावचे सरपंच माननीय रमेश लवटे सर यांच्याविषयी त्यांचं मत. आपल्यासोबत आहेत माजी आमदार आनंदराव पाटील नाना. मुंडे हे गेली अनेक वर्ष त्या गावामध्येच आमची विजयनगर म्हणजे आम्ही कोयना धरणं, आमचं पुनर्वसन कोयना धरणात 1959 साली झालं आणि इथं विस्थापित झाल्यापासून आजपर्यंत त्या दोन्ही गावं हा एकत्र असल्यासारखा मानणारा एक कार्यकर्ता म्हणून आहे. 1989 साली माझ्या गावाचं विभाजन झालं. स्वतंत्र ग्रामपंचायत विजयनगरची पुनर्वसन दर्जा मिळाल्यामुळं आम्हाला झाली आणि त्यानंतर माझे मित्र आनंदराव जागरू जमाले त्यावेळेला 1989 साली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत लढवली. त्यावेळेला 11च्या 11 सीटा आमच्या जिंकल्यात. तेव्हापासून आजपर्यंत रमेश लवटेपर्यंत सातत्यानं ती ग्रामपंचायत आमच्याच नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्या गावामध्ये खूप प्रमाणात आनंदराव जमाले सरपंच झाल्यापासून त्या गावाचा खूप प्रमाणात विकास झाला. 2014 साली मला विधान परिषद सदस्य म्हणून झालो. त्या कारकिर्दीमध्ये, काकींच्या कारकिर्दीमध्ये, नंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये, माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढा निधी जास्तीत देता येईल तेवढा मुंडे गावाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेव्हापासून प्रगतीच्या दिशेनं आजपर्यंत सातत्यानं मुंडे गावचा हा विकास झालेला आहे. ह्या लोकांना माहिती आहे आणि त्या प्रत्येक विकासामध्ये त्यामध्ये मला जे सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ आज 100-125 मुलं या MSC मध्ये विजयनगर आणि मुंड्यातली कार्यरत आहेत. म्हणजे शैक्षणिक याच्यानुसार ज्याचा शैक्षणिक त्याप्रमाणे त्यांना नोकरी मिळालेल्या आहेत. पण काम करणारी जी माणसं आहेत त्या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे आव्हान मुंडे गावातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी करणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पूर्वीपासून सक्रिय असतो आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा यांच्याबरोबर मी सक्रिय राहून भविष्य काळातली ग्रामपंचायत यांच्या नेतृत्वाखाली गावाचा विकास कामामध्ये आम्ही सातत्याने लक्ष देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. नाना यांनी आपलं मत व्यक्त केलं. माजी सरपंच दाजी जमाले ते आताचे सरपंच रमेश लवटे सर यांच्या कामावरती त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि अशीच विकास कामांची घोडदौड चालू राहावी असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन सतत आम्हाला लाभतच राहणार आहे. आमदार आनंदराव पाटील नाना, मी आपलं आमच्या टीमकडून आणि सरपंच रमेश लवटे सर आणि आमचं पॅनेल ओम जानाई देवी ग्रामविकास पॅनेल कडून आपलं आभार व्यक्त करते. नमस्कार, मी सरपंच माझ्या गावचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत माननीय श्री बाळासाहेब पाटील सहकार मंत्री यांचे बंधू जयंत पाटील काका यांच्याकडे आणि त्यांच्या शब्दात आपण जाणून घेणार आहोत आपल्या मुंडे ग्रामपंचायतीबद्दल, तिथले सरपंच माननीय रमेश लवटेंच्याबद्दल, त्यांच्या पॅनेलबद्दल काय मत आहे. चला काका, मुंडे गावाबद्दल आणि मुंडे गावातील जानाई पॅनेलबद्दल तुमचं काय मत आहे. मुंडे गाव हे महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारावर चालणारे गाव आहे. स्वर्गीय PD पाटील साहेब असतील किंवा माझे बंधू नामदार बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री, पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या विचारावर चालणारे हे विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करणारे गाव आहे. पूर्वी हे गाव कराड उत्तरमध्ये होतं. तेव्हापासून या गावाचा आणि स्वर्गीय PD पाटील कुटुंबाचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुंडे गावाने नेहमीच यशवंत विचाराची जोपासना केली आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून संगम पाणीपुरवठा योजना ही अत्यंत व्यवस्थित चालवलेली योजना,
योजनेच्या अंतर्गत गावातील सर्व शेतजमीन ओलिताखाली आली. त्या गावातील लोकांचे आर्थिक उन्नती झाली. ओम जानाई देवी ग्राम विकास पॅनल हे विकासाच्या दृष्टीने आणि गावाच्या प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. या गावाने नुकतीच शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना 24/7 ही योजना तिचं आम्ही उद्घाटन केलं. गावाच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं पाऊल ह्या ओम जानाई विकास पॅनलनं काम केलेलं आहे आणि गावानं त्यांच्या पाठीशी पुन्हा आपली शक्ती लावावी, त्यांना ताकद द्यावी आणि आपला विकास करून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद काका. काकाने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मुंडे गावात कशी कशी विकास कामं यांच्या माध्यमातून, श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून केली आहेत आणि असंच पाठबळ, असंच आशीर्वाद आमच्या जानाईदेवी पॅनलला राहावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. धन्यवाद. आताच आपण पाहिले ओम जानाईदेवी ग्रामविकास पॅनेलने मुंडे या गावामध्ये कशा प्रकारे विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे. त्याचबरोबर मुंडे गावचे सरपंच माननीय रमेश पांडुरंग लवटे यांच्याविषयी राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचं मतही आपण जाणून घेतलं. आपल्यालाही जर आपल्या गावचा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर आमच्या अभिनव फिल्म्सच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आमच्या अभिनव फिल्म्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.